मुरलीधर अण्णांनी पुण्यातली पहिली मोठी राजकीय पत्रकार परिषद घेतली. त्यांनी आक्षेप काय नोंदवला की पालकमंत्र्यांनी आयुक्तांसमोर सांगितलं की कोयता गँग संपल्या पाहिजे, गुन्हेगारी कमी झाली पाहिजे आणि तुम्ही त्यांची यादी तपासा. ही राजकीय भूमिका होती, भाजप म्हणून भूमिका घेतलेली होती आणि तुमच्या पक्षाच्या भूमिकेला ही छेद देणारी भूमिका होती. पण त्यानंतर अजितदादांचं उत्तर काय आलं? अजितदादा जय जिनेंद्र म्हणाले. त्या जय जिनेंद्र म्हणण्याचा आणि या आरोपांचा काही संबंध होता का? भारतीय जनता पार्टीने जर शिवसेना संपवली असती तर चर्चा आधी इतके दिवस केली असती का? शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा चालू होती ना. पण तुम्ही जागा त्यांना 15च देत होता. पण जागांची बोलणी आणि ही वर्ष पातळीवर चालू होती. मात्र स्थानिक त्यांच्या संघटनेचा काय हट्ट होता? अक्षरशः शेवटच्या 1 तासात आपण पॅम्पलेट वाटतो तसे एबी फॉर्म वाटले. हे तुम्ही सुद्धा बघितलं. भारतीय जनता पार्टीचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की समाजकारण करत असताना भारतीय जनता पार्टी निवडणुकांसाठी कधीही तयार असते. आपल्याला हे वेगवेगळ्या पातळ्यांवर दिसूनच येईल. भारतीय जनता पार्टीची अभियानं वर्षभर चालू असतात. ती राजकीय असतात, ती सामाजिक असतात आणि निवडणुकीच्या तोंडावरची काही असतात. त्या सगळ्या अभियानांमध्ये पूर्णपणे सक्रियपणे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतात. वैयक्तिकरित्या मुरलीधर मोहोळ यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि पुणेकरांना वैयक्तिक टीका केलेली आवडत नाही. मुरलीधर अण्णांवर आपण लोकसभेला सुद्धा बघितलं असेल, वैयक्तिक टीका झाली. कुठल्या बिल्डरचं नाव घेतलं गेलं, हा काय असला पहिलवान असं नाव घेतलं गेलं. पण त्यावेळेस मुरली अण्णा सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोदी सरकारच्या कामगिरीवर बोलत राहिले, पुण्याच्या विकासावर बोलत राहिले. लोकांनी त्याला पसंती दिली आणि त्याचं रूपांतर त्यांच्या विजयात झालं. जर त्यांच्या महानगर प्रमुखांनाच घरात 2-2 तिकीट हवी होती, तिथं आज काय निघाले? आज महानगर प्रमुख कोणी सगळ्यांना माहिती आहे ना. मग सांगा याच्यावर रवींद्र धंगेकरांमुळे मी कशाला सांगायला पाहिजे? निकाल सांगतो 0. 2017ला आपण मेट्रोचं आश्वासन दिलं होतं, आज मेट्रो धावते. 2017ला आपण नदी पुनरुज्जीवन प्रकल्प आणणार याचं आश्वासन दिलं, आज त्या प्रकल्पाचं काम संगमवाडीचं इथं सुरू आहे. आपण रिंग रोडच्या संदर्भामध्ये सांगितलेलं होतं, रिंग रोडचं काम सुरू आहे. 24/7 ही योजनेला उशीर झाला, मान्य आहे, कारण पुण्याचे रस्ते अरुंद आहेत. ह्या राज्यकर्त्यांनी एवढी वर्ष सत्ता उपभोगली, मात्र पाईपलाईनसुद्धा बदलल्या नाही. आणि पुण्याचा जर विकास करायचा असेल तर ते भाजपाच करू शकतो असा पुणेकरांमध्ये ठाम विश्वास आहे. पुणेकर एक वेळेस शिवाय भाजपला घालतील आणि मतदान पण भाजपला करतील, कारण त्यांच्याकडनंच अपेक्षा आहे, विरोधकांकडनं काही अपेक्षा नाही. नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. पुणे महानगरपालिकेचा नुकताच निकाल जाहीर झालेला आहे आणि या निकालानुसार भारतीय जनता पक्षाला एक अभूतपूर्व असं विजय मिळालेला आहे. भारतीय जनता पक्षानं आजपर्यंतचा पुणे महानगरपालिकेचा स्वतःचा सर्वाधिक बेस्ट परफॉर्मन्स या महानगरपालिकेत दिला. तब्बल 119 नगरसेवक या महानगरपालिकेत निवडून आले. महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये देखील भारतीय जनता पक्षाचा एक अद्भुत असा परफॉर्मन्स पाहायला मिळाला आहे. जवळपास 1400च्या आसपास नगरसेवक निवडून आलेले आहेत. पुण्यामध्ये जर आपण विरोधकांची अवस्था जर पाहायला गेलो तर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जे अजित पवारांचे राष्ट्रवादी आहे त्या पक्षाचे केवळ 27 नगरसेवक निवडून आलेले आहेत. शरद पवारांच्या पक्षाचे 3, काँग्रेसचे 15, इतरांचं जास्त खोलात न जाणं बरं अशी परिस्थिती आहे. आज या यशाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्राचे माध्यम समन्वयक अमोल कविटकर यांच्याशी आपण संवाद साधूयात. ह्या यशाचं नेमकं गमक काय हे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. नमस्कार. खरं तर खूप अभिनंदन तुमचं. धन्यवाद. यश मिळालंय तुम्हाला. काय नेमकी स्ट्रॅटर्जी होती? हे यश काय कशामुळे मिळालं? हे यश देवेंद्रजींचं जे व्हिजन होतं पुण्याबद्दलचं त्याचं यश आहे. कार्यकर्त्यांनी गेली 3-4 महिने जी मेहनत केली त्याचं यश आहे. जे निवडणुकीच्या बाबतीत रणनीती आखायला लागती त्याचं हे यश आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये जी काही विकास कामं गेल्या 9-10 वर्षामध्ये झाली त्याचं हे यश आहे. पुणेकरांना जो काही गेल्या वर्षातला बदल जो होता तो आवडला हे या निकालावरनं स्पष्ट होतं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की मेट्रो जवळपास 8-9 वर्ष कागदावरती होती. ती मेट्रो प्रत्यक्ष धावली मोदीजींमुळे. मोदीजींनी त्याचं भूमिपूजन केलं, त्याचं लोकार्पण केलं आणि आता विस्तार हा सुद्धा मोदीजींच्या काळात होतो आहे. म्हणजे भाजप केवळ कमिटमेंट देत नाही तर भाजप संकल्प पूर्ती करते. हा एक पॉझिटिव्ह मेसेज लोकांमध्ये गेला आणि त्याचंच आपल्याला ही परिणिती दिसते की लोकांनी भरभरून भाजपला मतं दिली. पुण्यातले प्रश्न संपलेत का? तर संपले नाहीत आणि लवकर संपणार देखील नाहीत. मात्र भाजपमध्ये लोकांना तो आशावाद दिसला की भाजप हे प्रश्न सोडू शकते किंवा भाजपमध्ये ही क्षमता आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाला यश मिळालं असं आमचं ॲनालिसिस सांगतं. पण आपण जर पाहिलं तर एक्झिट पोल असू द्यात, सर्वे असू द्यात, पत्रकारांचे अंदाज असू द्यात किंवा वेगवेगळ्या संस्थांनी जे सर्वे केलेले होते त्या सर्वेमध्ये
तुम्हाला एवढं मोठं यश मिळेल असं कोणी सांगत नव्हतं. मात्र भारतीय जनता पक्षाचे जे नेते होते त्यांच्याकडनं सातत्यानं दावा केला जात होता की आम्ही 120 ते 125 जागा 100% मिळवू. हा कॉन्फिडन्स कशामुळं? त्यात दोन गोष्टी बघा. एक तर पार्टीचे सर्वे सातत्यानं होत होते, ते दिवसागणिक होत होते. त्यातले आम्ही डेव्हलपमेंट ऑब्झर्व करत होतो, कुठं काम केलं पाहिजे, कुठल्या जागा स्ट्रॉंग आहेत आणि कुठं काहीच यश येणार नाही, असे वेगवेगळे टप्पे या सगळ्या प्रक्रियेमध्ये होते. त्या वीक पॉईंटवर काम करून आम्ही आमचे उमेदवार पॉझिटिव्ह कसे येतील, पुढं कसे येतील यावरती स्पेसिफिक काम करायला जास्त भर दिला होता. आणि माध्यमांचे सर्वे कमी होते का, माध्यमांनी का असे सर्वे दिले आम्हाला माहीत नाही. मात्र आम्ही स्वतःच्या सर्वेवरती, स्वतःच्या कामावरती, स्वतःच्या केडरच्या माध्यमातून जी काही घरोघरी संपर्क अभियानं चालू होती, घरोघरी उमेदवार पोहोचत होते, त्यामुळं आम्हाला 100% खात्री होती की आम्ही 120च्या आसपास, 125च्या आसपास जाऊ. काही जागा अगदी 5-6 जागा अशा हुकल्या की 125सुद्धा आम्ही गाठू शकलो असतो. मात्र ते झालं नाही. मात्र आत्ताची जी कामगिरी आहे ती निश्चितच ऐतिहासिक आहे. कारण गेल्या काही वर्षातली आम्ही आकडेवारी चाळली तर गेल्या 30-40 वर्षात एवढं मोठं बहुमत आत्तापर्यंत कोणाला मिळालं नव्हतं. पुणे एवढ्या मोठ्या प्रमाणात विस्तारत असताना मतांची संख्यासुद्धा भाजपच्या पाठीमागे येणं हे सुद्धा खूप मोठं यश म्हणावं लागेल. चंद्रकांत दादा असतील, मुरलीधर मोहोळ असतील, किंवा माधुरीताई मिसाळ असतील किंवा गणेश बिडकर असतील, हे सगळे कोर कमिटीतले मेंबर्स आहेत. यांच्या दृष्टीनं हे रिझल्ट्स किती महत्त्वाचे आहेत फ्युचरच्या दृष्टीने? 100% खूप महत्त्वाचे आहेत. आता 2-3 वर्ष पुढच्या कुठल्याही निवडणुका नाहीत. मात्र पुण्याची जर डेव्हलपमेंट करायची असेल तर ट्रिपल इंजिन सरकार हवं, हा एक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा निश्चय होता की ट्रिपल इंजिनशिवाय इथं काही होऊ शकत नाही. कारण महापालिकेला अर्थसहाय्य राज्य सरकार करतं, राज्य सरकारला सपोर्ट केंद्र सरकार करतं. आता मेट्रो पुण्यामध्ये आली तर ती कोणामुळं आली? केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिका. पुण्यामध्ये आता नदी सुधार आणि नदी पुनरुज्जीवन असे 2 प्रकल्पांचं काम चालू आहे. त्याला फंडिंग कुणी केलं तर जायका नावाची जपानची संस्था आहे त्याने. तर ते झालं का? तर केंद्र सरकारच्या माध्यमातून झालं. आता राज्य सरकारच्या माध्यमातून एवढा मोठा रिंग रोडचं काम सुरू आहे की जे पुण्याचं भविष्य बदलू शकतो, भौगोलिक सीमा बदलू शकतो. दुसरीकडे त्याच माध्यमातून मोदी सरकारच्या माध्यमातून पुण्याचं एअरपोर्टचं विस्तारीकरण झालं, तिथं आधुनिक टर्मिनल बसला. आता रनवेचं एक्सपान्शन सुरू आहे आणि पॅरलल पुरंदरचं जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, जे की पुणेकरांचं स्वप्न आहे की भव्य दिव्य असं आंतरराष्ट्रीय विमानतळ असावं, त्यालासुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये आता गती मिळालेली आहे. आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला खूप विरोध होता, आता जागा हस्तांतरणाची सुद्धा प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे ही सगळी कामं भाजपला पुढे न्यायची आहेत आणि या सगळ्या माध्यमातून म्हणजे मुरलीधर मोहोळ असतील किंवा चंद्रकांत दादा असतील, माधुरीताई असतील, यांचं जे नेतृत्व आहे ते समन्वयामध्ये आणि पुण्याच्या विकासामध्ये योगदान देताना त्याला केंद्र सरकारचा खूप मोठा आधार मिळेल. आणि त्यातूनच पुणे एक जे देवेंद्रजींनी सांगितलं की पुण्याला आम्हाला केवळ डेव्हलपच नाही करायचं, तर पुण्याला आम्हाला GCC करायचं आहे, ग्लोबल कॅपिटल सिटी करायचं आहे. की पुणे हे महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे की मुंबईला भौगोलिक मर्यादा होत्या, त्यानंतर पुणे विस्तारलं. पुण्यामध्ये इतकं पोटेन्शियल आहे की जे देवेंद्रजींनी सातत्यानं ओळखलेलं आहे, त्याच्यावर देवेंद्रजी भरभरून बोलतात. केवळ पुणे महापालिकाचा एरियाच नाही तर अख्खं पुण्याचं जे सर्कल आहे, म्हणजे आता आपण PMRDA रिजन म्हणतो, तो पूर्णपणे डेव्हलप होत असताना त्याचा विकास साचेबद्ध झाला पाहिजे. देवेंद्रजींनी हा एक मुद्दा अतिशय चांगला मांडला की आम्हाला पाताळ लोक तयार करायचे. पुणे अख्खं पेटांचं शहर आहे, अरुंद रस्ते आहेत आणि गाड्यांना मर्यादा आहेत, ही वस्तुस्थिती आहे. ह्यात काय म्हणजे किती उड्डाणपूल आपण बांधणार आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तर पुण्याच्या खालनं काही बोगदे टाकून नवीन रस्ते तयार करता येतात का आणि वाहतुकीचं व्यवस्थापन केलं जातं आहे का, या सगळ्या दृष्टीनं सुद्धा प्रयत्न चालू आहेत. आणि या आमच्या सगळ्या नेत्यांच्या टीमचा या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप मोठा वाटा असेल. पुण्याच्या प्रोजेक्टच्या भवितव्याबद्दल बोलताय, पण माझा प्रश्न या तिघांच्या पॉलिटिकल करिअरच्या दृष्टीने हा निकाल किती महत्त्वाचा? 100% महत्त्वाचा आहे. आता पुढच्या 3-3.5 वर्षामध्ये लोकसभा निवडणुका येतील, त्या पाठोपाठ विधानसभा निवडणुका येतील आणि परत महापालिका निवडणुका येतील. संघटन भारतीय जनता पार्टीचं आत्ता सर्वोच्च पातळीवरती आहे. म्हणजे आत्ता आवाज दिला तर एकाच वेळी 4-5 हजार कार्यकर्ते रस्त्यावर उतरू शकतात, घरोघरी फिरू शकतात. हे पार्टीचं संघटनात्मक यश आहे. त्यामुळं त्यावरती फोकस करून संघटना कधीही स्ट्रॉंग असते आणि संघटना स्ट्रॉंग असेल तर कुठलीही आपल्याला अडचण येत नाही, हे भारतीय जनता पार्टी ओळखून आहे. भारतीय जनता पार्टीचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की समाजकारण करत असताना भारतीय जनता पार्टी निवडणुकांसाठी कधीही तयार असते. आपल्याला हे वेगवेगळ्या पातळ्यांवर दिसूनच येईल. भारतीय जनता पार्टीची अभियानं वर्षभर चालू असतात, ती राजकीय असतात, ती सामाजिक असतात आणि निवडणुकीच्या तोंडावरची काही असतात. त्या सगळ्या अभियानांमध्ये पूर्णपणे सक्रियपणे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतात.
हा एक मोठा एक आधार असतो आणि या नेत्यांना सुद्धा या सगळ्या प्रक्रियेत खूप मोठा पुढच्या टप्प्यासाठी निश्चितच फायदा होईल. तुम्ही महायुती सरकारचा उल्लेख केला, पण महायुती सरकारमध्ये अजित पवार पण आहेत. पण अजित पवारांनी ज्या पद्धतीचं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला एक प्रकारे शेंगावर घेण्याचं काम केलं, भ्रष्टाचाराचे आरोप केले, ट्रोलिंग तर काय लेवलचं झालं आहे तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे. मुरली अण्णांना खूप मोठ्या प्रमाणात लक्ष केलं गेलं, चंद्रकांत पाटलांना लक्ष केलं गेलं. सुरुवातीला सांगितलं गेलं होतं देवेंद्रजींकडून की मैत्रीपूर्ण लढत होईल, आमचा काय राष्ट्रवादी शत्रू नाही, परंतु ते निकष कुठेतरी पाळले गेले नाहीत आणि याचे दुर्गामी परिणाम पाहायला मिळतील का? त्या सगळं फक्त दाखवण्यासाठी नुराकुस्ती? नाही दीपक, तुम्ही ह्या सगळ्या प्रक्रियेचा अभ्यास करा. देवेंद्रजींनी निवडणूक जाहीर झाल्या पुण्यामध्येच त्यांची भूमिका जाहीर केलेली होती की आम्ही एकत्र लढू शकत नाही, आम्ही मैत्रीपूर्ण लढू. त्यानंतर ज्यावेळेस प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस मुरलीधर अण्णांनी पुण्यातली पहिली मोठी राजकीय पत्रकार परिषद घेतली. त्यांनी आक्षेप काय नोंदवला की पालकमंत्र्यांनी आयुक्तांसमोर सांगितलं की कोयता गँग संपल्या पाहिजे, गुन्हेगारी कमी झाली पाहिजे आणि तुम्ही त्यांची यादी तपासा. ही राजकीय भूमिका होती, भाजप म्हणून भूमिका घेतलेली होती आणि तुमच्या पक्षाच्या भूमिकेला ही छेद देणारी भूमिका होती. पण त्यानंतर अजितदादांचं उत्तर काय आलं? अजितदादा जय जिनेंद्र म्हणाले. त्या जय जिनेंद्र म्हणण्याचा आणि या आरोपांचा काही संबंध होता का? वैयक्तिकरित्या मुरलीधर मोहोळ यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि पुणेकरांना वैयक्तिक टीका केलेली आवडत नाही. मुरलीधर अण्णांवर आपण लोकसभेला सुद्धा बघितलं असेल, वैयक्तिक टीका झाली. कुठल्या बिल्डरचं नाव घेतलं गेलं, हा काय असला पहिलवान असं नाव घेतलं गेलं. पण त्यावेळेस मुरली अण्णा सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोदी सरकारच्या कामगिरीवर बोलत राहिले, पुण्याच्या विकासावर बोलत राहिले. लोकांनी त्याला पसंती दिली आणि त्याचं रूपांतर त्यांच्या विजयात झालं. आत्तासुद्धा अशा प्रकारे वैयक्तिक आरोप करणं लोकांना आवडलं नाही असं आमचं ॲनालिसिस सांगतं. कारण वैयक्तिक आरोपापासून साध्य काय होणार होतं? बरं, त्या जैन बोर्डिंगच्या प्रकरणामध्ये मुरलीधर मोहोळ यांनी सगळ्यांसमोर ठेवलेलं होतं, त्यात त्यांचा टेक्निकल सहभागही कुठं नव्हता. असं असतानासुद्धा जैन बोर्डिंगचा विषय हा पुणे महापालिकेच्या निवडणुकीचा मुद्दा करणं हे कसं त्यांना सुचलं किंवा त्यांच्या सल्लागारांना सुचलं हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. पण लोकांना ते आवडलं नाही. आणखीन एक यात महत्त्वाचा भाग जो होता की त्यांनी जी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जी घोषणा केली ती घोषणा पुणेकरांना काही वेळा त्यांनी म्हणजे काही क्षणांसाठी भ्रमित केलं की मेट्रो फुकट मिळणार, PMPL फुकट मिळणार. पण वस्तुस्थिती अशी होती की मेट्रो साकारली कुणी? केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका आणि वित्तीय संस्थांचं कर्ज घेऊन. बरं, ते कर्ज जर फेडायचं असेल तर लोकांचा जो प्रवासातला पैसा गोळा होतोय त्यातनंच ते पैसे देणार ना, नाहीतर ते पैसे महापालिकेला द्यायला लागणार. मग महापालिकेचे पैसे म्हणजे कोणाचे? पुणेकरांच्याच रूपात गोळा केलेले पैसे. बरं, पुणेकरांची मागणी होती का फुकट मेट्रो मिळावी, फुकट PMPL मिळावी? पुणेकरांची मागणी होती की इथं विकास व्हावा, इथं डेव्हलपमेंट व्हावी. म्हणून आम्ही मुद्दे काय पुढे नेले? आम्हाला मेट्रोचं जाळं विस्तारायचं आहे, आम्हाला रिंग रोड पूर्ण करायचा आहे, आम्हाला नदीचे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत, आम्हाला 24/7चा पाणी पुरवठा योजना पूर्ण करायची. या गोष्टीमध्ये अजित पवार फसले आणि त्यांना वाटलं की काही वेळ लोकांना भ्रमित करण्यासाठी ही घोषणा करू, निवडणूक हातातून तर गेलीच आहे, मात्र हा शेवटचा डाव. आता आणखी एक तुमचा मित्रपक्ष आहे शिवसेना. ज्या शिवसेनेनं या शहरामध्ये तुमच्या विरोधात जाऊन निवडणूक लढवली, स्वबळावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये त्यांना कुठेही यश मिळालेलं नाही, त्यांच्या 0 जागा आल्या. आता तुमच्यावरती असा आरोप होतोय की भारतीय जनता पक्षानं पद्धतशीरपणे शिवसेना संपवली. भारतीय जनता पार्टीने जर शिवसेना संपवली असती तर चर्चा आधी इतके दिवस केली असती का? शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा चालू होती ना. पण तुम्ही जागा त्यांना 15च देत होता. पण जागांची बोलणी आणि ही वर्ष पातळीवर चालू होती, मात्र स्थानिक त्यांच्या संघटनेचा काय हट्ट होता? अक्षरशः शेवटच्या 1 तासात आपण पॅम्पलेट वाटतो तसे एबी फॉर्म वाटले. हे तुम्ही सुद्धा बघितलं. पॅम्पलेट द्यायचा एबी फॉर्म माझा चोरला असा सुद्धा आरोप झाला. इतक्या लेवलला जर एक चांगल्या संघटनेचे एबी फॉर्म जर असे वाटले जात असतील तर काय परिस्थिती होणार आहे? मग एवढी वाताहत का झाली? शिवसेनेची वाताहत नेतृत्व स्थानिक विश्वासार्ह नाही. तुमचा आरोप नेतृत्व आरोपाचा काही संबंध? आम्ही चर्चा केली, शेवटच्या क्षणापर्यंत केली. आमच्या नेत्यांची पण तीच भूमिका होती. निवडणूक झाली, आमच्या नेत्यांची पण तीच भूमिका होती, युती करायची, युतीनंच लढायचं. आणि पहिली बैठक ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस सुद्धा मुल्यांनी भूमिका जाहीर केलेली होती की आम्ही युतीत लढतोय. जागांचं थोडंफार झालं असतं. आज मला सांगा, जर भारतीय जनता पक्षासोबत लढले असते 15-16 जागा मिळाल्या असत्या तर स्ट्राईक रेट त्यांचा काय झाला असता? अमोलजी, तुमच्या पक्षावर सारखा एक आरोप असतो की भाजप हा मित्र पक्षांना संपवतो आणि त्याची सुरुवात पुण्यापासून झाली. राष्ट्रवादी पण खूप खाली आलाय. त्यांना अजितदादा राष्ट्रवादी विरोधात लढले,
आम्हाला अंगावर घेतलं त्यांनी, आमच्यावर आरोप केले, भ्रष्टाचाराचे केले. मित्रपक्ष मोदीजी ज्या पक्षाचं नेतृत्व करतात त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आरोप केले. पण की भ्रष्टाचाराचा बकासूर झालाय. तुम्ही आरोप केले त्यांच्यावर. लोक हुशार आहेत, पुणेकर सुज्ञ आहेत, पुणेकरांना कळतं काम करणारं कोण आहे आणि बोल घेवढं कोण आहे. पुण्यातली युती का तुटली, कोणाचा घमंड होता, कोणाचा अहंकार होता. आज ही परिस्थिती एकनाथजी शिंदे यांच्यावरती आली. शेवटी त्यांचा सुद्धा मोठा पक्ष आहे. आज पुण्यासारख्या महानगरामध्ये शून्य आकडा असणं हे कोणतं लक्षण आहे, हे कोणामुळं झालं याचं निश्चितच आत्मचिंतन एकनाथजी शिंदे साहेब करतील. त्यामुळे तुम्ही त्यात पडू नका. शिवसेनेला तुम्ही सन्मानजनक जागा देऊ शकला असता. जे काही सर्वेचे रिपोर्ट होते, जे काही त्यांची संघटनेची ताकद होती त्याला अनुसरून भारतीय जनता पार्टी द्यायला तयार होती ना. जर अवास्तव मागण्या केल्या आणि भारतीय जनता पार्टीच्या जिंकणाऱ्या सीट जर ते मागत असतील आणि त्यांच्या सीटला जर सर्वेमध्ये फारसं काही स्थान नसेल उमेदवाराला, तर अशा परिस्थितीत काय करायचं. जर त्यांच्या महानगर प्रमुखांनाच घरात 2-2 तिकीट हवी होती, तिथं आज काय निघाले. आज महानगर प्रमुख कोणी सगळ्यांना माहिती आहे ना. मग सांगा याच्यावरती रवींद्र धंगेकरांमुळे मी कशाला सांगायला पाहिजे, निकाल सांगतो 0. आता याच्यावरती एकनाथजी शिंदे साहेब विचार करतील, संघटना पुढे कशी चालवायची तेही बघतील. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. आम्ही आमचं लढलो, आम्हाला आमची स्ट्रेट माहिती होती, आम्हाला कुठपर्यंत जायचं आहे, काय पल्ला गाठायचा आहे, या सगळ्या गोष्टी क्रिस्टल क्लिअर होत्या. शेवटचा प्रश्न आहे, एवढं मोठं बहुमत मिळालं आहे तुम्हाला, त्यामुळे आता पुणेकरांच्या ऑब्वियस तुमच्याकडनं अपेक्षा हे तरी आपण स्पष्ट होत आहे. तुम्ही जसं सांगितलं की पुणेकरांना आमच्याबद्दल विश्वास वाटतोय, परंतु 2017ला जे आश्वासनं दिली होती ते पण कंप्लीट नाही झाली. वरून अजून तुम्ही आणखी आश्वासनं दिलेली आहेत. आता हे सगळं चॅलेंज खूप मोठं आहे. हे सगळं कसं होणार आहे, तुम्ही काय सांगा. नक्कीच हे सगळं टप्प्याटप्प्याने पूर्ण होईल. 2017ला आपण मेट्रोचं आश्वासन दिलं होतं, आज मेट्रो धावते. 2017ला आपण नदी पुनरुज्जीवन प्रकल्प आणणार याचं आश्वासन दिलं, आज त्या प्रकल्पाचं काम संगमवाडीचं इथं सुरू आहे. आपण रिंग रोडच्या संदर्भामध्ये सांगितलेलं होतं, रिंग रोडचं काम सुरू आहे. 24/7 ही योजनेला उशीर झाला मान्य आहे, कारण पुण्याचे रस्ते अरुंद आहेत. ह्या राज्यकर्त्यांनी एवढी वर्ष सत्ता उपभोगली, मात्र पाईपलाईनसुद्धा बदलल्या नव्हत्या. म्हणजे दूरदृष्टी नावाचा प्रकार देणार आहे. आता पाईपलाईन अख्ख्या पुणे शहरातल्या बदलल्या आहेत. आता त्या योजनेचं काम 70-75% पूर्ण झालं आहे. काही महिन्यात ती योजना पूर्णपणे कार्यान्वित होईल आणि पुणेकरांना 24 तास आणि समान दाबानं पाणी पुरवठा मिळेल. त्यामुळे कमिटमेंट ज्या पुणेकरांना आम्ही दिल्या होत्या त्या पूर्ण करताना आम्हाला पाहायला मिळतं. आता शिवाजीनगर ते हिंजवडी मार्च अखेर सुरू होती आहे. एवढा मोठा कॉरिडॉर 23 किलोमीटरचा, तर जवळपास पुण्याची 20 ते 25% लोकसंख्या त्या पट्ट्यात कव्हर होती आहे. पॅरलली 130 किलोमीटरच्या मेट्रो मार्गांना केंद्रानं परवानगी दिली आहे. त्यामुळे ही कामं होणार आहेत, ही कामं होत आहेत. आणि पुण्याचा जर विकास करायचा असेल तर ते भाजपाच करू शकतो असा पुणेकरांमध्ये ठाम विश्वास आहे. पुणेकर एक वेळेस शिवाय भाजपला घालतील आणि मतदान पण भाजपला करतील, कारण त्यांच्याकडनंच अपेक्षा आहे, विरोधकांकडनं काही अपेक्षा नाही. पाहूयात आता पुढचे 5 वर्ष तुम्ही आहात, आम्ही आहोत, आणि तुम्ही जे आश्वासनं दिली आहेत ते कंप्लीट कराल अशी आमच्यासहित सर्वांचीच अपेक्षा आहे. तर हे होते अमोल कविटकर. त्यांनी या निवडणुकीचं विश्लेषण केलं, रणनीती काय होती, शिवसेनेनं कुठं माती खाल्ली, राष्ट्रवादीचं पानिपत कसं होत आलं होतं, ते सगळं त्यांनी सांगितलं आहे. शिवाय त्यांच्याकडनं हे आश्वस्त करण्यात आले आहे की जी आश्वासनं भाजपकडनं देण्यात आलेली आहेत ती आश्वासनं आम्ही पुढच्या 5 वर्षांमध्ये नक्की कंप्लीट करू. पाहूयात पुढं काय होतं. प्रकाशितच थांबूया. धन्यवाद.